पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई मदत करू तुला काय? नाही नको, सगळं होत आलं। बरं एक काम कर, काकडी घे आणि ती चिर, उभी चिर, बाबांना तशीच आवडते। हा बाबा जेवणार आहेत का? आई ऐक ना, तुला काहीतरी सांगायचंय। मागच्या आठवड्यात ऍडव्हान्स कोर्स साठी फॉर्म भरला होता ना मी, त्याची आता एक्झाम लागेल आणि आय नो की मी ती एक्झाम क्लिअर पण करेन। अगं मग छान आहे की, त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? त्याची फीस भरायची आपल्याला, पुढच्या आठवड्यात 30,000 रुपये भरावे लागतील आणि जर टेस्ट सिरीज घेतली तर त्याचे 15,000, म्हणजे टोटल 45,000। तू ना फक्त अभ्यास कर, ह्या गोष्टींची काळजी करू नको आणि बाबांशी बोलते मी, होईल सगळं। श्रेयस वाघमारे इथेच राहतात का? कोण आहात तुम्ही? श्रेयस वाघमारे कुठे आहे? काय काम आहे श्रेयसशी? मी आहे श्रेयस वाघमारे, बोल। इकडे इकडे बोल। आम्हाला के साहेबांनी पाठवलंय। गेले 3 दिवस झाले ते तुम्हाला सतत कॉल करतायत, परंतु तुम्ही त्यांच्या कॉलला एकही उत्तर देत नाहीये आणि तुमचं ऑफिस देखील बंद आहे, म्हणून घरी आलोय। बोला, काय काम आहे? साहेबांनी विचारलंय पेपर तयार झालेत का आणि पुढचं काम कधी सुरू करायचंय? माहिती नाही। उद्यापर्यंत जर पेपर्स तयार झाले नाहीत तर तुम्हाला दिलेले 10 लाख रुपये परत मागितलेत। त्यांना सांगा मी त्यांचा प्रोजेक्ट करणार नाही। श्रेयस, काय बोलतोयस तू? खरं तेच सांगतोय बाबा, माझ्याने काम नाही होणार आता। आणि मी नालायक आहे हे तर तुम्हाला आधीपासूनच माहिती आहे। मग आमचे पैसे परत कर आताच्या आता। अरे पैसे नाहीयेत रे बाबा माझ्याकडे, परत कर काय? आमचं काम पण करणार नाही आणि पैसे पण परत देणार नाही, असं कसं चालेल? हो समजावायला। मी सांगितलं ना तुम्हाला, मी तुमचे पैसेही देणार नाहीत आणि मी तुमचं कामही करणार। के साहेबांना माझा निरोप देऊन टाक। ही पद्धत आहे का श्रेयस? बिझनेस आहे ना तुझा? बिझनेस आहे ना बाबा, होता बुडाला बिझनेस, काही उरलं नाही माझ्याकडे, बरबाद झालोय। काहीतरी चमत्कार विमत्कार झाला ना तर होईल सगळं ठीक, मग बघू के सरांचं काय करायचं ते। मग तुझं काय म्हणणं आहे? तुला कामच करायचं नाही? नाही, मी काम नाही करणार। मग काय करणार आहेस? मी भजन गाणार। उघडदार देवा आता उघडदार देवा। हो काय तमाशा लावलाय? काय चाललंय? हे बघा वाघमारे साहेब, आमच्या साहेबांचे 10 लाख रुपये त्याने घेतलेत। बऱ्या बोलाने आमचे पैसे परत करा, नाहीतर पैसे कसे वसूल करायचे ते आम्हाला चांगलं माहिती आहे। तुम्ही जा, निघा इथून। आणि पैसे? श्रेयस उद्या तुमच्या मालकाला फोन करेल, नाही तर वेळेत पैसे देखील परत करेल, कळलं? निघा। पैसे वसूल करायची वेळ येणार नाही हे तुम्ही बघायचं, नाही तर खूप महागात पडेल हा तुम्हाला। चल रे। काय चालवलं श्रेयस तू? बर्बाद झालो। अरे असं म्हणून हातावर हात देऊन बसणार आहेस का? जेवण करत नाही, घरात नीट वागत नाही आहेस आणि आता काम देखील करायचं नाही म्हणतोस? नाहीच करणार मी काम। हे बघ, मी त्यांना शब्द दिलाय। मला विचारून थोडी दिला शब्द, कशाला दिलं? अरे ती गुंड माणसं आहेत, आपल्या घरातील भांडी फेकतील, सर्वांना घरातून हाकलून देतील। जोपर्यंत त्यांचे पैसे परत मिळत नाही ते दम घेणार नाहीत, कळलं ना? मला काही कळत नाहीये बाबा, जाऊ द्या ना। अहो काम थांबवून कसं चालेल? मयुरीने ऍडव्हान्स कोर्सचा फॉर्म भरलाय ना आणि तिला फी भरायची, ती तुम्हाला म्हणाली होती ना।
आणि आपल्याला लोकांची देणी पण द्यायची आहेत. त्यासाठी काम करावंच लागेल ना आपल्याला. मयू ये इकडे बस. किती पैसे हवेत? 45,000. नाही देऊ शकत. तुझा बाप ना कंगाल झालाय, पण त्याच्याकडे अजिबात पैसे नाही. सॉरी. बाबा मग आणा ना पैसे. कुठून? बाबा तुम्ही आणू शकता. तुम्ही ऑफिसला का नाही जातात? काय करणार मी ऑफिसला जाऊन? मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया. सगळं इकडे कोरं झालंय. सो मी तुला कोर्ससाठी पैसे नाही देऊ शकत. बट आय एम सॉरी. मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया. आई तुम्ही जेवून घ्या, तुम्हाला गोळ्या घ्यायच्यात. अश्विनी थांब. आज आपण सगळे पूर्वीसारखे एकत्रच जेवू, नाहीतर आज या घरात कोणी जेवणार नाही. पण बाबा, दादा तर मी हिच्या हातचं जेवणार नाही. मग या घरात आज कोणीही जेवणार नाही. श्रेयस तू मला विचारत होता ना माझं काय चुकलं, माझं काय चुकलं. आज मी तुला सांगतोय तुझं काय चुकलंय. तू सतत या घरातील लक्ष्मीचा अपमान करत आलास, म्हणून तुझं नुकसान झालं. अरे परमेश्वराच्या कृपेने 2 वेळचं चांगलं खायला मिळत आहे आणि तू अन्नाचा अपमान करतोस, या घरातल्या लक्ष्मीचा अपमान करतोस. तुझा बालिशपणा बंद कर आणि जेवण कर. श्रेयस उठ जेवून घे. श्रेयस उठ जरा. श्रेयस हे घे. श्रेयस याआधी तुला कधी घास भरवला मला आठवत नाही. ती वेळच माझ्यावर आली नाही. उज्ज्वलानं मला ती वेळ येऊच दिली नाही. आज भरवतोय, खाऊन घे. अरे घे. श्रेयस उद्या तुला आमच्या नावाचे घास कधी ठेवायला लागेल तो दिवस लांब नाहीये. बाबा एखादं संकट आलं ना घरातील सगळ्यांनी मिळून त्याला तोंड द्यायचं असतं. आपापसामध्ये भांडण करून ते संकट सोपं नाही आणखी कठीण होत जातं. बाळा उपाशी राहून सगळे प्रश्न सुटले असते ना तर रस्त्यावरचा प्रत्येक भिकारी आज सुखी झाला असता. अश्विनी सगळ्यांची पानं घे. सगळे एकत्र बसू जेवायला. हो बाबा. मयू, संजू, कुहू जेवायला चला. शिल्पी ऐक ना, तू आंघोळीला गेली असताना एक माणूस आला होता कृष्णा प्रोव्हिजन मधनं. तू काही सामान मागवलंयस का? हो, मी त्या दुकानातनं सामान मागवलंय आणि आता इथनं पुढे तिथूनच सामान येईल. ठीक आहे? अगं पण आपलं नेहमीचं दुकान ठरलंय ना. हो, पण आता या घराची हेड कोण आहे? मी आहे ना. सो आता मी जिथून ठरवेन तिथूनच सामान येईल. आणि हो, ते सामान आल्यावरती त्याचं काय करायचं हे पण मीच ठरवणार.
ठीक आहे? हो, पण आपण इतकी वर्ष त्याच दुकानातनं ऐक ना, मी जिथून सामान मागवलंय ना कृष्ण प्रोव्हिजन्स, ते दुकान जास्त स्वच्छ आणि नीटनेटकं आहे. तिथे खूप व्हरायटी आहे, वेगवेगळे ब्रँड्स आहेत. आपल्याला जे हवंय ते पटकन मागवू शकतो आपण. सो आता इथनं पुढे तिथूनच सामान येईल. शिल्पी, मला मान्य आहे तिथलं सामान खूप स्वच्छ आणि टापटीप असतं, पण ते खूप महागही असतं ग. क्वालिटी हवी असेल तर 2 पैसे एक्स्ट्रा द्यावे लागतात वहिनी. हो, पण आपल्याकडे आता पैसे नाही आहेत ना. मग अशा वेळी इतक्या महाग दुकानातनं सामान घेऊन पैसे खर्च करायचे की वाचवायचे? अश्विनी, शिल्पी म्हणते त्या दुकानातून सामान मागवायचं तर त्याच दुकानातून सामान मागवायचं. बाबा, पण तुला जे काही हवं आहे त्याची लिस्ट दे आणि बिल शिल्पीकडे दे. आता शिल्पी या घराची हेड आहे. ती जर निर्णय घेते आहे तर तेवढे पैसे भरायची तिची तयारी असेल ना. म्हणून तुला काय हवं ती लिस्ट बनव आणि बिल शिल्पीकडे दे. पण मी कुठून भरणार आहे एवढे सगळे पैसे? हा निर्णय देखील आता तुला घ्यायचा आहे. घरातील सगळे निर्णय तुला घ्यायचे. कुटुंब प्रमुख आहेस ना तू. कुटुंब प्रमुख असणे म्हणजे फक्त हुकूम सोडणे नसतं, तर घराची संपूर्ण जबाबदारी घ्यायची असते शिल्पी, निर्णयाची आणि पैशाची सुद्धा. त्यामुळे आता घरात काय खर्च करायचा आहे हे तुलाच बघावं लागेल. श्रेयसनं तुला घराचा इन्चार्ज बनवलंय ना, ते याकरिता कारण तू एकटी या घरात कमावती आहे, नोकरी करतेयस म्हणून. बरं ठीक आहे. आता मला ऑफिसला जायला लेट होतोय, मी निघते. आपण नंतर बोलू ऑफिसवरनं आल्यावर. हा, ओके ओके. अश्विनी, तू हिच्या नादी लागू नकोस. तिला कसं सांभाळायचं ना मला चांगलं माहिती आहे. त्यामुळे तुला जिथून मागवायचं सामान तिथून मागवून घे. मयू, पाणी खालती सांडते बाळा. बाजूला. काय झालंय? असा चेहरा का पाडलायस? मयू, अगं काहीतरी मार्ग निघेल यातनं. कसा निघेल मार्ग? बाबांकडे पैसे नाहीयेत आणि ते कामही करायला तयार नाहीयेत. आई 2 एक्झाम्स पैकी 1 एक्झाम मी ऑलरेडी टॉप केली आहे आणि दुसरी पण पास होणार आहे, कारण तेवढी मेहनत घेतली आहे ग मी. आई, मला काही करून हा ऍडव्हान्स कोर्स करायचा आहे. 4-5 दिवसात सगळे फीचे पैसे पण भरायचे. मला ना कळतच नाही आता मी कॉलेजला तरी कशी जाऊ. रेडीयस का ग तू? कॉलेजमध्ये न जायला काय झालं? कारण तिथे सगळे या कोर्स बद्दलच बोलतायत आणि आम्ही ठरवलं होतं सगळ्यांनी की 4-5 दिवसात फीस भरायची एकत्र म्हणून. त्यांना काय सांगू? हे जे आपल्या घरात चाललंय ते सांगण्यासारखं तरी आहे का? हे बघ मयू, अगदी उद्याच तुला फी भरायची नाही ना. 2-3 दिवस आहे ना. मी पुन्हा एकदा बाबांशी बोलते. मला नाही वाटत काय होईल बाबांशी बोलून. आई, तू मामाशी बोल ना प्लीज. नाही, नको अगं. मी असे विद्युतकडे पैसे नाही मागू शकत. अगं, आपण त्यांचे पैसे परत करणारच आहोत ना, मग काय हरकत आहे? मयू, नको ना. नाही मागू शकत मी असे विद्युतकडे पैसे. ठीक आहे, मग मी माझ्या मनाची तयारी करते की मला हा कोर्स नाही करता येणार. मग मयू, समजून घे ग. मी कसे मागू असे पैसे कुणाकडे? हा, पण मी कुणाकडे उधार पैसे मागू शकत नाही, पण बाहेर जाऊन कमवू तर शकते ना. हे बघ मयू, आपण ना तुझ्या सरांना विनंती करू
की आम्ही एकदम पैसे भरू शकत नाही, थोडे थोडे पैसे भरू. आणि सरांनी हे जर मान्य केलं तर सगळाच प्रश्न सुटेल ना. पण मला सांग, तू पैसे कुठून मिळवणार आहेस? अगं त्या शिर्के वहिनी आहेत ना, त्यांच्या बहिणीकडे लग्न आहे आणि त्यांनी माझं नाव सुचवलंय. मी एकदा जाऊन त्यांना भेटते आणि विचारते की हे काम मला मिळेल का, आणि हे जर काम मला मिळालं तर थोडे पैसे मिळतील ना मला. आणि त्यातून अजून एखादं काम मिळालं तर अजूनही पैसे मिळतील. हो चालेल, मग तू आजच्या आजच जा आणि त्यांना भेट. ओके? कोणी कुठेही जाणार नाही. बाबा, मी सांगितलं ना एकदा, मला घरी बसवून तुला बाहेर जाऊन पैसे कमवायचे आणि काय दाखवायचं लोकांना की मी या घरासाठी किती करते. मी तुला परमिशन देत नाहीये बाहेर जाऊन पैसे कमवायला, कळलं तुला? बस. बाबा मग मी कोर्सची फीस कशी भरू? तुम्ही काम करायला तयार नाही आहात. आई काम करायला तयार आहे पण तुम्ही तिला बाहेर जाऊ देत नाही आहात. मग फीस कशी भरता येणार आहे कोर्सची? आणि असं असेल तर मी कॉलेजला जाऊन तरी काय करू? मी पण नाही जाणार कॉलेजला. मयू, अहो असं का करताय तुम्ही? एकदा सांगितलं ते सांगितलं. या घराच्या बाहेर जाऊन पैसे कमवायची गरज नाही. सेकंड लेक्चर तर बाउन्सर होता, काहीच कळालं नाही. आय नो राईट. यावेळचा ना पोर्शन जरा डिफिकल्ट आहे. म्हणजे नुसतं लेक्चरवर डिपेंड राहून चालणार नाही, सेल्फ स्टडी करावा लागेल. एक्झॅक्टली. पण मयुरीने लेक्चर मिस नको करायला हवं होतं. हो यार, ती का नाही आली? मी फोन करून विचारतो तिला. हा बोल रुद्र. मयुरी, तू आज लेक्चरला का नाही आलीस? ते माझं ना थोडं पोटात दुखत होतं म्हणून नाही येऊ शकले. ओके ओके ओके. पण मला सांग, असं अचानक कसं काय झालं? म्हणजे मेडिसिन्स घेतलेस ना तू आता? हा घेतलेत. चलो, दॅट्स गुड. म्हणजे आता उद्याचं लेक्चर तुझं मिस नाही होणार. बाकी आज जे काही शिकवलं त्याच्या नोट्स मी तुला देईनच. थँक्स. चल मी ठेवतो आता. हा चल, बाय. बाय. काय बघतोय रे? काहीतरी सांगायचे. सांग ना. स्कूलमध्ये मी पोएम बोललो म्हणून मला 4 स्टार मिळाले. काय? वाव. आजी, हा 2 वेळा पोएम चुकला म्हणून टीचरने याला 4 स्टार दिले, नाहीतर 5 स्टार दिले असते. आणि तुला किती मिळाले? पूर्ण 5 स्टार. अरे वा. बाबा, टीचरने मला 5 स्टार दिले आणि टीचरने मला ग्रुप लीडर पण बनवलं. वा, व्हेरी गुड. तू कसला लीडर रे? मॉनिटर. सरक ग, सरक सरक. आणि हे काय, तुम्ही दोघंही अभ्यासाला बसला नाहीत? मी नवीन टाइम टेबल बनवून दिलं होतं ना तुम्हाला दोघांना. असं काय करताय? आम्हाला होमवर्क कमी आहे कारण की आम्हाला स्टार्स मिळाले नाही यार. ते काही का असे ना, पण मी जे टाइम टेबल बनवून दिलंय त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी फॉलो झाल्याच पाहिजेत. 6 ते 7 हे तुमचं अभ्यासाचं टायमिंग आहे, कळलं? चला. पण हे टाइम टेबल नव्हतं आमचं. पण आता मी बनवलंय ना ते. आता मी सांगेन तसंच या घरात सगळं घडलं पाहिजे, कळलं? चला दोघे आतमध्ये जा, चुपचाप होमवर्कला बसायचंय. कम ऑन, गो, लवकर जा. वहिनी, माझा प्रोटीन शेक. अश्विनी बाहेर गेली सामान आणायला. अरे यार, काय यार हिचं. अहो अहो अहो, उठा ना.
काय ग, काय झालं? अगं तो माणूस आलाय. कोण माणसं? अगं त्या दिवशी जी 2 माणसं आली होती ना पैसे घ्यायला, त्याच्यातला एक माणूस आलाय बाहेर. अहो उठा. ए थांब थांब, बूट घालून आत का आलायस? बाहेर काढ आधी. मी काय इथे चहा पाणी प्यायला आलेलो नाहीये. के साहेबांनी पाठवलंय, पैसे परत घ्यायला आलोय.